तर विषय काय मित्रांनो, आजचा व्लॉग झाला आपला चालू 2 कप चहापासून. चहा वगैरे पिऊन मी आणि इंद्रा गेलतो कॉलेजवर का तर आम्हाला पाहिजे होतं बोनाफाईड. आणि आमच्या पप्पाचं फोन येत होतं की बोनाफाईड बघा म्हणून लवकर. मग तिथनं आम्ही निळकंठ गार्डन बघत गेलो. आपण एखाद्या व्लॉगमध्ये निळकंठ गार्डनचा आपण व्लॉग करू. नंतर बोनाफाईडचं काम झालं, आम्ही आलो रूमवर आल्यानंतर इंद्रा म्हणला चल आपण कोडोलीत जाऊया, बहिणीला रक्षाबंधनला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. मग गिफ्ट घ्यायचं आहे म्हटल्यावर आम्ही निघालो सूर्योदय बाजारला पोचलो. बघा बाहेर बघतोय तर काय एकावर एक ईर्ष्यावर राख्याचं दुकान. शेवटी यात बहिणींची चैनी आहे सोडा. तिथनं आत गेलो बाजारमध्ये आणि मी लागलो ही खेळणी बघायला. खेळणी बघत असताना इंद्रिया म्हणला अरे माझी बहीण मोठी आहे म्हणल्यावर आम्ही तिथनं मान खाली घालून निघालो तिथनं म्हणल्यावर काय घ्यायचं काय कळत नव्हतं. मग तिथनं मला एक पुढचा रॅक दिसला. त्या रॅकवर होत्या पर्स. तर त्या पर्स होत्या 800-900च्या. आम्ही तिथनंच मागं वळलो तर ही खायचं काय लय होतं. खायला लय आहे मग खिशात पैसाच नाही, काय करायचं. मग राहू दे म्हणलं तरी ती रॅक कवर करत जाऊया. पुढं जाता आम्हाला दिसलं काय बोरकुटच्या गोळ्या. ही जुनी आठवण ताजा झाली. तिथनं पुढं गेल्यावर दिसल्या श्रीखंडाच्या गोळ्या. आता काय राहावं ना तरी बी आम्ही गेलो पुढं. एक घेतला परफ्यूम घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढं आणि काय मिळते का बघायला. ब्लू कलरचा परफ्यूम घेतला बरं का. आणि जरा थोडीफार शॉपिंग करून आम्ही आलो रूमवर येऊन निवांत आवरून वगैरे. आज होता शुक्रवार असल्यामुळं वारण्यात तर काही मस्जिद नाही, त्यामुळं आम्हाला जायला लागते दुसऱ्या गावाला जाकल्याला. तर जाकल्याला जाण्यासाठी मी झालतो रेडी. टायमिंग वगैरे झालेलं होतं. भैयांचा फोन आला होता नमाजला जायचा म्हणून. मग आवरून वगैरे रेडी झालो, निघालो आम्ही नमाजला चाललेलं. जरा वातावरण वाटत होतं पावसाचं, तरी बी झोंगळी करत आम्ही गेलोच. शेवटी मस्जिदजवळ पोचलो. मस्तपैकी नमाज वगैरे पडून तयार झालो. नंतर याच्या वाटेला लागलेलो. येता नमाज पडल्यानंतर आम्हाला मिठाई असते. मग मिठाईमध्ये आज होता खाजा वगैरे खाऊन निघालो. तर मग काय पावसाचा जोर धुळला, पाऊस काय थांबनाच. असंच पाऊस पार करत आलो मेसला. फ्रेश वगैरे झालो. नंतर बसलो जेवायला. जेवणाचं ताट तयारच होतं. जेवण वगैरे निघालो रूमवर गेलो. आणि आज काय हाफ डे असल्यामुळे निवांत रिलॅक्समध्ये झोपून टाकलो.